ऐकून घेणार असेल, आपलं ऐकण्यासारखं असेल आपलं बोलणं, जर कोणी आपलं प्रिय व्यक्ती असेल, जर आपलं कोणावर प्रेम असेल, कोणाच्या प्रती आपल्या मनात दया करुणा उत्पन्न होत असेल, असं कोणी व्यक्ती असेल की आपण त्यांना मित्र समजतो, कुटुंबातील व्यक्ती समजतो, त्यांचे आपले चांगले संबंध आहे, तर अशा ऐकून घेणाऱ्या व्यक्तीला 3 गोष्टींचा सल्ला दिला पाहिजे म्हणाले. ऐकताय ना? का झोपले बापा? नाही, कोणी तर झोपलं नाही, टक लावून पाहू लागले सगळे. ते जे उभे आहे इकडे तिकडे पाठीमाग फार मोजकेच आहे, ते झोपलेले आहे, तुम्ही नाही. आणि त्यामुळे एकदा साधुकार द्या स्वतःसाठी. साधू. तर भगवान बुद्ध आनंदाला म्हणाले की आनंदा, असं कोणी ऐकून घेणार असेल, ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे, ज्यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत, ज्यांच्याशी आपण हितगुज करतो, तर अशा व्यक्तींना 3 गोष्टींचे सल्ले दिले पाहिजे. तर भगवंतानं असं सांगितल्यानंतर आनंदाने लगेच विचारलं, भगवान कोणते सल्ले आणि कोणाला, या लोकांना कोणते सल्ले द्यायचे? तर भगवान म्हणतात, आनंदा, जे आपल्याला प्रिय वाटतात, मित्र म्हणून, कुटुंबातील सदस्य म्हणून, तर त्या व्यक्तींना बुद्धाच्या प्रती श्रद्धा निर्माण करण्यासाठी आपण सहाय्यक बनलो पाहिजे. भगवान बुद्धाच्या प्रती श्रद्धा निर्माण करण्यासाठी सहाय्यक बनलो पाहिजे. भगवंताच्या बद्दलच्या श्रद्धेबद्दल त्यांच्याशी हितगुज केलं पाहिजे. आपले भगवान महाकारुणिक आहेत. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. आनंदाला भगवान बुद्ध म्हणाले की आनंद, जे जवळचे लोक वाटतात, जे प्रिय वाटतात, जे ऐकून घेणारे आहेत, अशा व्यक्तीला बुद्धाबद्दल श्रद्धावान बनवलं पाहिजे. भगवंताबद्दल त्यांना श्रद्धावान बनवलं पाहिजे. त्यांना जेव्हा जेव्हा बातचीत होईल तेव्हा बुद्धाचे गुणगान त्यांच्याकडे गायलं पाहिजे. अहो, भगवान बुद्ध फार श्रेष्ठ आहेत, ते अरहंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, लोकविदू आहेत, पुरीस धम्म सारथी आहेत, शास्ता देव आणि मनुष्यांचे आहेत. अशा भगवंताचं शरणस्थान आपण स्वीकार केलं पाहिजे. भगवंताच्या बद्दल किती लोकांची श्रद्धा होती हे त्यांना समजून सांगितलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये बुद्धाच्या बद्दल श्रद्धा वाढवली पाहिजे त्यांच्या मनामध्ये. तुम्हाला बुद्ध म्हणजे काय हे माहीत करून घ्यायचं असेल, धम्म म्हणजे काय माहीत करून घ्यायचं असेल, संघ म्हणून काय माहीत करून घ्यायचं असेल, तर आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती बघा, सुंदर असे बुद्ध धम्म संघाचे गुण आम्ही वर्णिलेले आहेत. त्याचं पुस्तकही आम्ही छापलेलं आहे. मागच्या वर्षी त्याचं प्रकाशन झालं. तुम्ही नक्कीच ते प्रवचन ऐका. बुद्ध नेमके कोण आहेत हे तुम्हाला कळेल. धम्म म्हणजे नेमकं काय, त्याचे गुण कोणते, संघ म्हणजे काय, त्यांचे गुण कोणते, आपण कोणाला शरण जातो, बुद्धाला म्हणजे कोणाला शरण जातो, धम्माला म्हणजे कोणाला शरण जातो, संघाला म्हणजे कोणाला शरण जातो, हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून भगवान बुद्ध आनंदाला म्हणाले की आपल्या प्रिय लोकांना, आपल्या मित्र असलेल्या लोकांना, ऐकून घेणाऱ्या लोकांना बुद्धाबद्दल श्रद्धावान बनवा. तर तुम्ही सुद्धा प्रत्येकाने इतरत्र चर्चा न करता कधी कुठे बसलात, भेटलात, तर कुठून आणलं हे गळ्यातलं? विहारात बसले हो तुम्ही, नाही बाप्पा, पण लहानाचे मोठे झालो तुम्ही माय बाप आहे आणि दुनियादारी आम्हाला समजते. नाही तर काही काही लोकांना वाटतं भंतीला कुठं काय कळते, आम्ही काही मंगळावरून आलो का नाही कळायला. तुम्हीच तर माय बाप आहे आणि माय बापासोबत राहत असताना काही गोष्टी लक्षात येतात का नाही? बिलकुल येतात ना. कधी कधी आम्ही पाहिलं, पहा, विहारांमध्ये आलेल्या लोकांकडे कधी कधी जर पाहिलं तर कोणी आलं की दुर्बीण फिरवते असते, खालून वर खालून वर. आता ते काय कोणत्या ग्रहावरून आलेले नसतात आणि बसले, त्यांच्या गळ्यात नाकात कानात काही असेल तर बुद्ध धर्मसंघ जाते कुठं, श्रद्धा जाते कुठं. आपण बसलो ते भानावरून जाते आणि विचारते कुठून घेतला कपडा, हे गळ्यातलं कुठून घेतलं.
कानातलं कुठून घेतलं, नाकातलं कुठून घेतलं, युट्यूब चॅनल काढलं. मी म्हटलं बा घरातल्या घरात बसून लोकांना प्रवचन ऐकायला मिळतील. आणि पाहता पाहता 2, 2.5, 3 वर्षांमध्ये आता आपल्या चॅनलचे 1,10,000 सबस्क्रायबर्स आहेत. तुमच्या माहितीसाठी मी सांगेन ना, एका क्लिक वरती रोज किंवा दिवसाआड जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा 1,10,000 लोकांपर्यंत आपलं प्रवचन जाते आणि संपूर्ण जगभरात जाते. त्याला कोणी अडवू शकत नाही. जरी टीव्हीवर त्या टीव्ही वाल्यांनी आपले चॅनल जरी नाही दाखवले तर हरकत नाही, पण मी तर बापा युट्यूब वाल्याच्या प्रती कृतज्ञ आहे आणि त्याच्या प्रती मी नेहमी मंगल मैत्री करतो. त्याला दीर्घायुष्य लाभो, ते नसेल तर त्याच्या परिवाराला दीर्घायुष्य लाभो. फेसबुक वाल्याच्या प्रती कृतज्ञ आहे मी, त्याच्याही प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो. व्हॉट्सअप ज्यानं काढले त्याच्याही प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो. इंस्टाग्राम ज्यानं काढले त्याच्याही प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो. आणि बरं झालं ते भारतातल्या लोकांनी नाही काढले. क्या बोलते जी, सच है. अगर इंडिया के लोगों ने निकाला होता तो वो कब का बंद कर चुके होते. और ये करुणा भंती जी तो बहुत बात करता है बाबा साहब के बारे में, बंद करो. बड़े झाले ते विदेशी लोग है. ये इंदौर भंती जी ने चैनल खोला है, हिंदी में बात करता है, हर रोज लाइव दिखाता है इधर से उधर से. आणि बंद करू असं केलं असतं तुमच्या माहितीसाठी सांगतो. कारण विघ्न संतोषी लोक, बुद्ध धर्माचा द्वेष करणारे लोक या देशामध्ये आपल्या आजूबाजूला भरपूर आहेत. प्रचंड प्रमाणात आहे. 2,500 वर्षांपासून बुद्धाला संपवायला बसलेले लोक आहेत. तुमच्या हिंगोलीतही नसतील असं बिलकुलच नाही बापा, लय असतील. आता ते भंतेजी बोलले मला कळालं त्यांना नेमकं काय म्हणायचं. म्हणून मी बोलता बोलता मग हेही म्हणालो की दुश्मन दूरचेच आहेत असा काही विषय नाही आहे. दुश्मन जवळचे खूप जास्त असतात. कारण कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती सहन होत नाही. खरं की खोटं? बापा खोटं काय म्हणाल तुम्ही, पण तुम्ही नाही तसे, तुम्ही नाही चांगले म्हणून तर एवढ्या मोठ्या संख्येने आले. परंतु ही गोष्ट पूर्ण सत्य आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही त्याला अपवाद नाही. आता बघा, जे चांगलं काम करतात ते प्रसिद्ध होतात, लोक त्यांचा लाड करतात. लाड म्हणजे काय हो, पाया पडणं, दान देणं, त्यांची वाहवा करणं, बा चांगलं बोलतात, काय आहे असं तसं सगळं काही. आता गुणांची लोक गुणांचं कौतुक होते की निंदा होते? चांगल्या गुणांची कौतुक होईल की नाही? लोक कोणत्या झाडाला दगड मारतात? फळं असलेल्या. ज्या झाडाला गोड गोड फळं लागतात लोक त्याच झाडाला दगड मारतात. ज्या झाडाला फळच लागत नाही लोक कशाला ढेकळाला फळं मारतील? त्या मारतील का? म्हणून खरं तर सर्वात जास्त त्रास कोणाला होतोय असं तुम्ही मला जर विचाराल तर माझं वैयक्तिक मत आहे बाप्पा, तुमचं नाही. सर्वात जास्त त्रास जर कोणाला होत असेल या जगात तर तो चांगल्या लोकांनाच होते. पहा, मग ते कुटुंबातील व्यक्ती असो तुमच्या, का समाजातील व्यक्ती असो, एखाद्या गावातील असो, का शहरातील तालुक्यातील असो, का धर्मगुरू असो, कोणता चांगलं काम करत असेल तर त्याला जास्त त्रास आहे. आणि जे काही बिनकामाचं आहे ते 100 वर्ष जगलं त्याला कोण त्रास देईल बाप्पा? देईल का कोणी त्रास? चोराला कोण त्रास देते? मारामारी करण्याला कोण? त्याच्या नादी नका लागू म्हणतात. कशाला नादी लागायचं त्याच्या? म्हणजे वाईटाच्या नादी नका लागू म्हणते. नादी कोणाच्या लागा? कोणाच्या? चांगल्या. त्याला बदनाम करा, त्याला डिवचत राहा, त्याला परेशान करा, सळो की पळो करून सोडा. ते बिलकुल थांबलंच पाहिजे, जागेवरच बसलं पाहिजे, त्यानं सगळं काम बंद केलं पाहिजे. असंच करतात लोक. बघा, काही काही ठिकाणी आपल्या भगवंताला सुद्धा सोडलं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगा, सोडलं का? भयंकर त्रास दिला भगवंताला आपल्या. आम्ही तर बिलकुल कशातच नाही हो भगवंताच्या. तुम्ही ना आम्ही तर बुद्ध असतात, त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. यं किंची रतनं लोके विद्यती विविधा पुतु रतनं बुद्ध समंग नत्थी रतनं धम्म समंग नत्थी रतनं संघ समंग नत्थी तस्मा सोथी भवंतु मे किंवा तस्मा सोथी
भवंतु ते आपण म्हणत असतो. म्हणजे बुद्धरत्ना समान, धम्मरत्ना समान आणि संघरत्ना समान या जगामध्ये कोणीच नाहीये. परंतु भगवंताच्या हयातीमध्ये भगवंताच्याच आप्ते भाऊ असलेल्या देवदत्ताने भगवंताला जीवनभर त्रास दिला की नाही? बिलकुल. भिक्षाटनाला गेल्यावर सुद्धा भगवंताला किती लोकांनी शिव्या घातल्या, कोणी थुंकण्याचा प्रयत्न केला, कितीतरी लोकांनी त्यांना छळण्याचा प्रयत्न केला, स्त्रियांचं लांछन लावलं, बदनाम करण्याचा प्रयत्न केला, बिलकुल शेवटपर्यंत त्रास दिला. पण भगवान धैर्यवान होते, भगवान होते, ते बुद्ध होते, अरहंत होते, सम्यक संबुद्ध होते, महाकारुणिक होते. त्यांच्यावर काही परिणाम होत नसतो, परंतु त्रास मात्र चांगलं काम करताना भगवंतालाही झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही त्रास झाला की नाही? त्यातल्या त्यात दुसऱ्यांनी दुश्मनांनी त्रास तर दिला, पण आपल्या लोकांनी सुद्धा त्रास दिला. नानकचंद रत्तूकडे बाबासाहेब म्हणायचे की ज्यांच्यासाठी मी माझे मुलं, मुलगी, पत्नी, स्वतःचं आरोग्य समर्पित केलं समाजाला, त्याच समाजातल्या लोकांनी मला त्रास दिला. बिलकुल दिला की नाही? रडले बाबासाहेब, ढसाढसा रडायचे, कधी कधी पश्चातापाचे अश्रू गळायचे. हे का? तर म्हणून चांगल्या लोकांना त्रास होतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून हे धम्माचं कार्य आहे, हे पुढे आणि पुढे गेलं पाहिजे. आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आमचीही जबाबदारी आहे भिक्खू म्हणून, आणि तुमचीही जबाबदारी आहे. बिलकुल. आणि धम्म हा केवळ बोलण्यासाठी नाहीये, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आम्ही भिक्षू लोक जरी असलो तरी फक्त प्रवचन करायचं, दान घ्यायचंय, एवढंच काम आहे का आमचं? बिलकुल नाही. आचरणिक आहे धम्म. तो भिक्खूसाठी पण आचरणिक आहे आणि उपासकांसाठी सुद्धा आचरणिक आहे. नाही तर आम्ही तुम्हाला शिकवायचं आणि आम्ही कसंही वागायचं, तुम्हीच धम्माचं आचरण करायचं आणि देत राहा, आम्हाला दान देत राहा, उपोषण तुम्हीच पालन करा, तुम्हीच विहारात जा, पंचशील तुम्हीच पालन करा आणि आम्ही फिरतो दान मागत. जमेल का अशानं? होईल का भारत बुद्धमय? धम्मरथाची किती चाक आहेत? 4 चाक, आणि 4ही चाक क्वालिटी बाज असायला पाहिजे. बिलकुल. टायर जे आहे ना गाडीचे, ते चांगले असायला पाहिजे. नाहीतर कधी कुठं पंक्चर होईल आणि कधी कुठं दगा देईल आणि कधी कुठं धोका देईल आणि कधी आपली फजिती करील, हे सांगता येते का? तर आम्ही आलो बा त्या हायवेनं, लय भारी हायवे बनवलेत, आणि अंधारवाडीत घुसलो. आम्ही मागे आलो होतो, आम्हाला वाटलं बा बनला असेल रस्ता, इकडे कोणी नगरसेवक, सरपंच काय जे असेल ते. बाबा तुम्ही कुठं गायकत असाल, आमचा काय टीए कमी होत नाही. पण मला म्हणायचं आहे, सारी दुनिया सुधारली, साऱ्या दुनियेचा विकास होऊ लागला, हिंगोली शहरातला रस्ता कसा नाही सुधारला? बाहेरचा रोड चांगला झालाय, तो बायपास कुठून कुठं. आता आम्ही औरंगाबादवरून आलो, आपल्या समृद्धी एक्सप्रेस हायवेनं वाशिम पर्यंत सनसन आलो, तिथून इथपर्यंत सनसन आलो, कारण हे डायरेक्ट नांदेडला घेऊन चालला. सनसन आलो एकदम फास्ट 3 तासामध्ये. आणि तिथून जेव्हा इकडे घुसलो बा तुमच्या शहरात, तेव्हा ते बायपास कोणता? अकोला बायपास. त्या अकोला बायपासून लेफ्ट घेतला, इकडे मोठं बॅनर लावले तुम्ही तिथून. मी म्हटलं कोणत्या गल्लीत आलो? तर आलो गल्लीत, ती एक गाडी एकच घुसते तिथून, आणि रस्ता सिमेंटचा होता. कोणत्या काळात बनवला, कोणत्या राजानं काय माहिती. पण आता असा बेकार आहे ते की काय विचारताच गत नाही. तर त्यामुळे बघा, जर समजा अशा रस्त्यानं कमजोर टायरची गाडी आली तर पंक्चर होईल की नाही? खडा घुसला तरी गाडी पंक्चर होते, तुमच्या माहितीसाठी सांगतो. काटा घुसला, खिळा घुसला, तार घुसला तरी पंक्चर होते. आणि त्यामुळे धम्मरथाची आपण 4 चाक आहोत. भिक्खूंची पण जबाबदारी आहे, भिक्खुणींची पण जबाबदारी आहे, उपासकांनी उपासिकांची पण जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले पाहिजे धम्मप्रचाराच्या संदर्भामध्ये, आणि तुम्ही पण तुमचे कर्तव्य पार पाडले पाहिजे धम्मप्रचाराच्या मध्ये. आणि हे धम्मप्रचाराचं कार्य करताना आम्ही आमचं शील, सदाचार, संयम, विनय पाळला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा तुमचं शील, प्रज्ञा, समाधी, दान हे धर्म पाळला पाहिजे, तरच धम्म पुढे आणि पुढे जाईल. अन्यथा बाबासाहेब तर आपल्याला सांगून गेले, हा धम्माचा रथ इथपर्यंत मी आणलाय महत् प्रयासाने.
त्याचं सारथ्य तुम्हाला करता आलं तर फार चांगलं होईल, त्याला पुढे घेऊन जाता आलं तर. पण जर यदा कदाचित तुम्हाला पुढे घेऊन जाता आलं नाही धम्मरथाला, तर मागे त्याला ओढण्याचं काम कदापिही करू नका. जागेवर राहिला तर हरकत नाही, कारण तुम्ही नाही पुढे नेऊ शकले तर दुसरं कोणीतरी येईल त्याला पुढे नेण्यासाठी, पण मागे ओढण्याचं काम करू नका. पण आज आपण पाहतोय अत्यंत खेदजनक काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात बघा. इकडे तिकडे तुम्ही पाहत असाल, भलेही आपल्या लोकांच्यासाठी त्या लोकांमध्ये अंधश्रद्धा आहे, काय बुवाबाजी वगैरे आहे, पण मला म्हणायचं आहे त्या अंधश्रद्धेच्या नावाखाली का होईना, कर्मकांडाच्या बुवाबाजीच्या नावाखाली का होईना, हजारो लोक धर्माच्या नावावर श्रद्धेच्या नावावर जरी मरत असले तरी तुम्ही गुगल सर्च करा, सोशल मीडियावर पहा, लोक जरी मेले तरी हजारो लोक लाखो लोक पुन्हा तिकडे चाललेले आहेत. ही श्रद्धा त्यांच्या मनामध्ये आहे. जरी आपल्यासाठी ती अंधश्रद्धा असेल, आपल्याकडे तर शुद्ध आणि शुद्ध आहे. पण इकडे जर कोण येत नसेल, इकडे जर कोण योगदान देत नसेल, विहारात जर कोण जात नसेल, पंचशील जर पालन करत नसेल, उपोषणशील जर पालन करत नसेल, धम्म प्रचारासाठी दान पुण्य करत नसेल, जर ध्यान करत नसेल, आपल्या मनाला निर्मळ करत नसेल, तर धम्म कितीही महान असला, भगवान आपले कितीही श्रेष्ठ असले, त्यांचा संघ कितीही महान असला, आपले बाबासाहेब कितीही श्रेष्ठ असले, त्याचा काही उपयोग होईल का? होईल? भगवंत म्हणाले एका ठिकाणी की ज्याप्रमाणे एखाद्या वर्णात भाजी पळी असते, चमच असते, तर ती भाजी ते वरण ज्याच्या ती पळी असते, चमच असते, ती किती चवदार जरी भाजी असली, वरण असली, तरी सुद्धा त्या पळीला चमचला त्या चवीचं काही देणं घेणं असते का? चव समजते का तिला? मी या वर्णात थांबणार नाही बा, बरोबर नाही झाली, खारट झाली, तिखट झाली म्हणते का पळी तुम्हाला? म्हटली का कधी? बोललं का एखादा चमच भाजी बरोबर झाली नाही, मी कशी काय थांबू म्हणते का असं? तर भगवान बुद्ध म्हणाले अगदी त्या चमच प्रमाणे काही लोक राहतात या दुनियेमध्ये. बुद्ध धम्मात अशा लोकांची कमी नाही आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही मात्र तसे बनू नका. आणि तुम्ही तर बापा बिलकुलच नाही इथे असलेले. आणि